तुझा असे, हम्म. गंध ही तुझा असे, उगाच मी दरवळतो. हा हा. गंध ही तुझा असे, उगाच मी दरवळतो. सुंदर. कष्ट कष्ट तूच सोसते, उगाच मी धडपडतो. हम्म. या वनात चालता, हम्म. या वनात चालता, सीता तुझ्यात पाहतो. या वनात चालता, सीता तुझ्यात पाहतो. जखम तूच पेलते, उगाच मी हळहळतो. क्या बात आहे. जखम तूच पेलते, उगाच मी हळहळतो. द्रौपदी समान का मुकाट तू स्वीकारते. द्रौपदी समान का मुकाट तू स्वीकारते. खोल शांत डोह तू, हम्म. खोल शांत डोह तू, उगाच मी खळखळतो. हम्म. हम्म. पुढचा शेर आहे. चालली मीरा जशी तुझ्यात रोज पाहतो. हम्म. चालली मीरा जशी तुझ्यात रोज पाहतो. प्राशले विशास तू, प्राशले विशास तू, उगाच मी तडफडतो. आणि शेवटचा शेर आहे. शेवटचा शेर आहे. शोधतो मंदोदरी, बरं. शोधतो मंदोदरी, तुझ्यात मी कधी कधी. वा. दुःख वाहते तुझे, दुःख वाहते तुझे, उगाच मी भळभळतो. उगाच मी भळभळतो. गंध ही तुझा असे, उगाच मी दरवळतो. कष्ट तूच सोसते, उगाच मी धडपडतो. उगाच मी धडपडतो. धन्यवाद. छान, खूप सुंदर. सर थोडीशी गंमत अजून एखादी होते सर, अजून एखादी होते. नाही सर, सगळ्यांच्या तुमच्या ऐकायच्यात. आता खूप पावणे वेळ 12 झालाय. झाले सर. सिराज सर 12ला 10 मिनिटं कमी. हा, लोकांचा आणि अंतर नको संख्या पाहायला. हळूहळू भूमिगत स्वातंत्र्य सैनिक वाढतायत त्याच्यामुळे. हा, आणि सर मोहब्बत और वकालत, सिराज सर, हाँ, मोहब्बत और वकालत एक जैसी है. मोहब्बत और वकालत एक जैसी है. कैसे कि आदमी करता रहेगा, रोता रहेगा, पर छोड़ेगा नहीं. वाह वाह. तर अशा प्रकारची एक गमतीशीर थोडीशी गझल त्यांनी या ठिकाणी सादर केली. यानंतर आजच्या गझल संमेलनाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्याबद्दल मी आरंभीही बोललो ते प्रसादजी कुलकर्णी, हे नाव सर्वांना माहीत असणार. त्यांच्या विविध उपक्रमांनी, विशेषतः त्यांच्या 2020 पासून प्रत्येक रविवारच्या गझलेनी आणि 200 पेक्षा जास्त गझला त्यांनी या उपक्रमामध्ये पेश केलेल्या आहेत. प्रेम ऋतूच्या गझला या गझलेच्या प्रांतात आणलेल्या आहेत. आणि काळ रात्र या गझलेत ते म्हणतात, मानसेन भेटली ही मला जगातली, मानसामध्ये मला वेदनाच भेटली. ही आता सुनी सुनी जाहली रणांगणे, मानसे थकून ही शांत शांत झोपली. तेव्हा अत्यंत सन्मानपूर्वक श्री प्रसादजी कुलकर्णी गझलकार. प्रसादजी. अध्यक्षांनाच घ्या. काय नाही आहेत का? नाही येते, लेफ्ट झाले ते. असं का? हा, तर सिराज भाईनाच घ्या. काही हरकत नाही. मला एक गझल म्हणायची परवानगी असेल तर म्हणतो बुवा. हा, इर्षाद. वा 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 वा. अरे आमचं भाग्य. भाग्य नाही, एक जुनीच गझल आहे. आणि ज्याला असं म्हणू की फक्त 2 ओळी बोलेन मी, की साधारणतः 25-30 वर्षापूर्वी काही गझला लिहिल्या आणि थांबलो. पण आता जर मी काही गझल्या लिहिल्या
तर त्याचं सारं श्रेय आदरणीय रेवा भारसवाडकर सरांना जाईल. आणि त्यांनी मला उद्युक्त केलंय. आत्माराम कदमांनी सारखं सारखं मला ओढलेलं आहे, तर त्यामुळे या मंडळींना त्याचं श्रेय जाईल आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी आणि मी तुमचा साथ करण्यासाठी नेहमी असावा, तर अशी प्रार्थना ईश्वराला करतो आणि सादर करतो. अर्पिताना घेत गेले, जरा परकाय प्रवेश आहे. अर्पिताना घेत गेले, मागताना देत गेले. अरे वा. अर्पिताना घेत गेले, मागताना देत गेले, हे कसे माहित नाही, वागताना होत गेले. स्पर्श नाही, शब्द नाही, कोवळा एकांत नाही. स्पर्श नाही, शब्द नाही, कोवळा एकांत नाही, मी तुझी होणे मनाशी, जागताना होत गेले. लाघवी दृष्टी अशी की कस्तुरी सर्वांग झाले. लाघवी दृष्टी अशी की कस्तुरी सर्वांग झाले, मिलनाचे भाव डोळी पाहताना येत गेले. कोण आहे संगतीला अंतरी कल्लोळ होता. कोण आहे संगतीला अंतरी कल्लोळ होता, मित्र माझे त्याच वेळी चालताना होत गेले. आणि शेवटचा शेर आहे. अक्षरे माझी कुठेही, अक्षरे माझी कुठेही देण आहे ईश्वराची. अक्षरे माझी कुठेही देण आहे ईश्वराची, जीवनाचे सार माझ्या अक्षरांना येत गेले. अर्पिताना घेत गेले, मागताना देत गेले. मस्त प्रयत्न आहे सिराज सर, तुम्हाला आणि भारसवाडकर सरांना मार्गदर्शन करायचं आहे. काय देहूची शपथ बरं का. अध्यक्षीय अध्यक्षीय समारोप करा आणि मग गझल करा. आणि गझलांसाठी मी निमंत्रित करणार आहे गझलकार सिराज शिकलगार यांना. आणि MA मराठी झालेले आहेत, तालुका पलूस, जिल्हा सांगलीचे मूळ आहेत, आंधळी या गावचे. आणि गझलेचे ज्याला काय म्हणू 23 काव्यसंग्रह, इतर भावकवितांचे 10 काव्यसंग्रह, गझल दिवाणी 1 आणि इतर 4 असे 38 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. आणि पायवाट ते भास हरीचा, किती सुंदर नाव आहेत, असे 10 काव्यसंग्रह आहेत. ते त्यांच्या गझलेची नावं सुद्धा फार सुंदर आहेत. सगळी नावं मला घेता येणार नाही, पण सुरुवात आहे तो गझलेचा नाद त्यांना लागला म्हणून कदाचित गझल नाद असं त्यांचा काव्यसंग्रह आहे. आणि त्यांनी आता केवळ मंडळ किंवा एखादं गाव नव्हे, तर महाराष्ट्राला जो दिलेला आहे तो गझलेचा गंध. आणि म्हणून त्यांच्या अलीकडच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे गझल गंध. त्यांच्या एका कवितेत जी त्यांच्या ग्रुपमध्ये आहे, फार सुंदर आहे. आणि रोजच्या बोलभाषेत, सोप्या भाषेत गझल लिहिणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि म्हणून ती कला त्यांना लाभलेली आहे. आणि ते म्हणतात, अडेल तट्टू गर्विष्ठांचा अश्व थांबला आहे, संघर्षावर तडजोडीचा मार्ग चांगला आहे, संस्काराचे रक्षक सुद्धा फितूर झाले सारे, आणि लाज सोडून विवेक त्यांचा कुठे पांगला आहे. त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या गझल सेवेला, त्यांच्या गझल निष्ठेला, त्यांच्या गझल संगीताला मी मानाचा मुजरा करतो. आणि अत्यंत आदरपूर्वक अध्यक्षांना मी पाचारण करतोय, आपण यावं आणि आपण गझला सादर करा. सिराज सर. नमस्कार सर्वांना, धन्यवाद. आजच्या आपल्या गझल मुशायऱ्याचे आणि या 51व्या कार्यशाळेचे प्रणेते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक भारसवाडकर सर, आमचे मित्र आत्मारामजी कदम सर, पुन्हा आमचे मार्गदर्शक प्रशांत आडे सर. आता प्रसाद कुलकर्णी लेफ्ट झाले, तर आता उल्लेख केलेला गझल नाद हा माझा पहिला गझल संग्रह होता. आणि त्या पहिल्या गझल संग्रहाला प्रसाद कुलकर्णी यांची प्रस्तावना होती.
आणि आजच्या या मुशाऱ्यामध्ये प्रतिभाताई विभूते, शोभा वागळे, कविता ताई तांबेकर, बऱ्याचशा ताई मंडळी आमच्या परिचयाच्या आहेत आणि बरीचशी मंडळी आपल्या परिचयाची आहे. आजच्या याला कसला महामुशायरा म्हणावा लागेल, तर माझ्या नोंदीप्रमाणे जवळजवळ 27, 28, 29 लोकांचं सादरीकरण आज झालं प्रत्यक्ष, असं मला वाटतंय. आता आडेसरांच्याकडे असेल लिस्ट, 29 लोकांचं तरी माझ्या नावे नोंद आहेत. एवढ्या लोकांचा मुशायरा म्हणजे हा एक महामुशायरा झाला. हा एक 5-6 लोकांचा मुशायरा असतो आणि सगळ्यांच्या रचना सुंदर होत्या, सगळ्यांनी शांततेने सादर केल्या आणि शांततेने ऐकल्या. माईक आपले आपले बंद करा म्हणजे जरा आवाज येत. तर भारतवाडकर सरांनी हा जो एक गझल कार्यशाळेचा एक प्रघात घातलेला आणि 91वी गझल कार्यशाळा त्यांची आता संपन्न झालेली आहे. त्यामध्ये आपले इमेजने सर, सुनंदामाई आणि डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांच्या बरोबर आम्हाला पण त्यांनी समावेश करून घेतलं आणि आम्हाला त्यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली. माझ्या दिवाणच्या प्रकाशनाला भारतवाडकर सर उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा माझा परिचय जुना आहे. त्यांचं गझलेच्या क्षेत्रातलं सुरेश भटानंतरचा इतका गझलेचा प्रसार आत्मीयतेनं आणि स्वखर्चानं आणि ह्या वयात एवढ्या तळमळतेनं करणारी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आज दुसरी सापडणार नाही. मी त्यांना सेवार धन्यवाद देतो. आणि गझल मुशायरा झाला. गझल मुशायरामध्ये काय असते, सर्वात महत्वाचं असते सादरीकरण. आणि सादरीकरणाविषयी मी 2 मिनिटं बोलतो. गझल आणि गझलेचं सादरीकरण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गझल ही तांत्रिक आहे, आकृतीबंध गझलेचा ठरलेला आहे आणि गझलेचे खयाल ठरलेले आहेत. आणि गझलेमध्ये काय आवश्यक असतं आणि गझलेला साहित्यिक मूल्य कसं प्राप्त होतं यावर त्या गझलेचं यशस्वी पण कागदावर उतरत असतं किंवा ठरलं जात असते. सादरीकरणामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट असते सादरीकरण करणारी व्यक्ती. सादरीकरण करणारी व्यक्ती आणि सादरीकरण करणाराचं व्यक्तिमत्व. आणि सादरीकरण ही एक कला आहे. जसं गाणं, संगीत करणं किंवा तरुणांमध्ये सादर करणं ही एक कला आहे, तसे ह्या वेगवेगळ्या कला आहेत. संगीताची कला वेगळी आहे, सादरीकरणाची कला वेगळी आहे, गाण्याची कला वेगळी आहे, तरुणांची कला वेगळी आहे. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे गझलेमध्ये आपल्या गझलेला साहित्यिक मूल्य असलं पाहिजे. कागदावर ज्यावेळेला आपण गझल लिहितो तर ती आपली गझल शुद्ध असली पाहिजे. मराठी भाषा, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. देशभरातल्या 400-450 विद्यापीठामध्ये तुमचं लेखन जाणार आहे. आता कुठेतरी सांगली जिल्हा, औरंगाबाद जिल्हा किंवा नागपूर जिल्हा एवढ्यापुरतं मराठी राहणार नाही. आपलं साहित्य, मराठी भाषेतलं साहित्य देश पातळीपर्यंत जाणार आहे. आणि देश पातळीपर्यंत जाणारं साहित्य शुद्ध असलं पाहिजे, व्याकरणदृष्ट्या शुद्ध असलं पाहिजे, भाषिकदृष्ट्या शुद्ध असलं पाहिजे. याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आता सादरीकरणामध्ये यातल्या बऱ्याचशा बाबी वजा होत असतात. सर्वात प्रथम मगाशी बोलल्याप्रमाणे व्यक्तिमत्वाकडे नजर जाते आणि सादरीकरणाची कला असते, त्या कलेकडे माणसाचं नजर जाते आणि त्या सादरीकरणाची ढब असते, शैली असते. तर त्यावर आपण आपलं सादरीकरण निभावून येऊ शकतो किंवा टाळ्या मिळवू शकतो, वाहवा मिळवू शकतो. परंतु आपल्या समोर सर्वात पहिलं ध्येय पाहिजे की आमची रचना शुद्ध पाहिजे. भाषिकदृष्ट्या आणि व्याकरणदृष्ट्या आमची रचना शुद्ध पाहिजे. आणि गझलेचे जे सुरेश भटांनी जे आपल्याला जे काही बाराखडीमध्ये नेम सांगितलेला आहे, गझलेचा आकृती पण सांगितलेला आहे. मतला कसा असावा, मतल्यामध्ये कोणत्या गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजेत, शेर कसा असावा, शेराच्या 2 ओळी कशा असाव्यात, पहिल्या ओळीमध्ये काय असावं, दुसऱ्या ओळीमध्ये काय असावं, गझलेत म्हणजे काय, नुदत म्हणजे काय, खयाल म्हणजे काय, आणि कविता आणि गझलेमधला सुद्धा फरक आपल्या लेखी आपल्याकडे नमूद असला पाहिजे. गझल ही वर्णात्मक नाही, गझलेला अलंकारिक भाषेची गरज नाही. गझलेला वास्तव खयाल हे गझलेमध्ये अपेक्षित आहेत. कवितेमध्ये आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो आणि 10-12 ओळीची कविता झाल्यानंतर आपल्याला पुढे ती एखादी गोष्ट आपण डोळ्यापुढे आपल्या उभा राहते. परंतु गझलेत नसते. गझलेच्या 2 ओळीमध्ये एक कवितेचा एवढा खयाल बसला पाहिजे. आणि गझलेच्या शेरामध्ये पहिल्या ओळीमध्ये कोणता विषय तुम्ही मांडणार आहे त्याची प्रस्तावना तुम्हाला पहिल्या ओळीमध्ये करता आली पाहिजे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्या प्रस्तावनेचा अनपेक्षित धक्कादायक समारोप झाला पाहिजे. हे गझलचं वैशिष्ट्य आहे.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कविता असो अगर गझल असो, त्या कविता आणि गझलेचा सर्वात महत्वाचा घटक आहे अल्पाक्षरी, कमी शब्दात व्यक्त होता आलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पहिल्या ओळीमध्ये जी प्रस्तावना तुम्ही करणार आहात त्या प्रस्तावनेचा अनपेक्षित शेवट करता तुम्हाला आला पाहिजे गझलेमध्ये. नाही दोन्ही ओळीमध्ये जर वर्णन आपण केलं तर ते आपली गझल म्हणून लोकांच्या मनावर ठसणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तिसरी म्हणजे कविता जशी वर्णनात्मक असते तशी गझल ही सामान्य निवेदनासाठी नाही. आमच्या रोजच्या जीवनातल्या सामान्य गोष्टी निवेदन करण्यासाठी गझल नाही. गझल वैशिष्ट्यपूर्ण खयालांची विधा आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे, कमी शब्दात सांगायचं आहे आणि समोरच्यावर परिणाम करणारं सांगायचं आहे. तुमची गझलेचा एक शेर ऐकला की समोरचा माणूस 2 मिनिटं अस्वस्थ झाला पाहिजे आणि त्यानंतर त्यानं गझल संपल्यानंतर तुमच्या गझलेवर तासभर विचार केला पाहिजे. आता आपल्या गिरीश जोशी सरांची आपण गझल ऐकली आणि भारत सावरकर सरांनी त्याचा अगोदरच त्याचं आपल्याला विवेचन करून सांगितलं कशी गझल मला आवडली, त्यांना बोलावून स्पेशल त्यांच्याकडून दुबार आणि मुकरर करून आणि वंशमोर करून आपण त्यांचे शेर ऐकले. का तर त्या शहरामध्ये जान आहे, त्या शहरामध्ये जान आहे आणि खयाल आहे आणि त्यांच्याकडे दुसऱ्या ओळीमध्ये अनपेक्षित धक्कादायक शेवट करायची त्यांच्याकडे पात्रता आहे. म्हणून आपल्या मनावर गझल आपल्या विमते. आता उदाहरणादाखल तुम्हाला मी एक शेर तुम्हाला सांगतो. चमकून वीज गेली आभाळ दाटल्यावर. अगदी साधं निवेदन आहे सुरुवातीचं. पहिली ओळ आहे माझी अनंतकर्ण वृत्तातली आहे. चमकून वीज गेली आभाळ दाटल्यावर. आता ऐकणारा माणूस म्हणेल वीज चमकते आभाळ दाटल्यावर, यामध्ये विशेष काहीच नाही. माझी एक ओळ संपली प्रस्तावनामध्ये. आता माझ्याकडे एक ओळ शिल्लक आहे. आता त्या ओळीतली अर्धी ओळ पुन्हा मी म्हटलं, पाऊस खूप पडला. चमकून वीज गेली आभाळ दाटल्यावर पाऊस खूप पडला. ह्या 1.5 ओळी माझ्या एका शहरातल्या संपल्या तरी सुद्धा समोरच्या माणसाला यातला काही अंदाज आला नाही आणि मला सामान्य आहे. आभाळ दाटलं की वीज चमकते आणि पाऊस पडतो, यात काय विशेष सांगताय तुम्ही. आता माझ्याकडे गझलेची दुसऱ्या ओळीतली अर्धी ओळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये मी अनपेक्षित धक्का त्या समोरच्या वाचकाला देणार आहे. संपूर्ण वीज गेली आभाळ दाटल्यावर पाऊस खूप पडला काळीज फाटल्यावर. पाऊस खूप पडला काळीज फाटला. आभाळ दाटलं म्हणून पाऊस पडला नाही, वीज चमकली म्हणून पाऊस पडला नाही. पाऊस पडला परंतु त्या शेतकऱ्याचं पेरलेलं बियाणं वाया गेलं, कुजलं, वाळलं, उंदरा चिमण्याने खाल्ल्यानंतर पाऊस पडला. म्हणजे त्याचं काळीज फाटल्यानंतर पाऊस पडला. हा जो परिणामकारक शेवट आहे, अनपेक्षित शेवट आहे, तो आपल्याला करता आला पाहिजे. आणि समोरच्याला वाटतो काहीतरी वेगळं सामान्य सांगतोय, पण तुमचा अर्धी ओळ शेवट जी ऐकली की मग तो जरा धक्का बसला पाहिजे. एक शेर तुमच्या पुढे आणखी मी सादर करीन. कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली. सामान्य गोष्ट आहे. लांडग्याचा कळप आला, एकटी शेळी ताब्यात गावली, हलाल झाली, मरून गेली, खाऊन टाकली लांडग्याने. यात विशेष काय आहे. कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली, गोठ्यात बांधलेली. अर्धी ओळ आणखी संपली माझी, 1.5 ओळ संपली. कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली, गोठ्यात बांधलेली कुत्री दलाल झाली. अरे मी त्या शेळीच्या राखणीसाठी कुत्री बांधलेली होती ऑलरेडी, पण ती कुत्री ज्या दलाल झाली चोरांना लांडग्यांना म्हणून माझी शेळी हलाल झाली. यामध्ये वाच्यार्थ, लक्षणार्थ आणि व्यंगार्थ ह्या शहरामधून आपल्याला सांगता आला पाहिजे आणि तो समोरच्या माणसाला पटता आला पाहिजे. आणि कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल होणे म्हणजे आपल्यापैकी कोणीतरी विश्वासघात केल्यानंतर माणसाचं नुकसान होत असतंय, असा अर्थ त्यामधून आपल्या निघाला पाहिजे. आता आपला जास्त वेळ घेणार नाही मी, पुन्हा कधीतरी आपण बोलू अवश्य. आता माझी छोटी गझल सादर करतो आणि भारत सरकार सर मला आव्हान करतात नेहमी, जरा वेगळं लिहा, आध्यात्मिक लिहा वगैरे. आणि मी आव्हान समजून आता माझी मगाशी आडेखरांनी सांगितलंय तर 38 पुस्तकं झाली, त्यामध्ये 23 गझल संग्रह, एक दिवाण झाला, 10 कविता झाली. परंतु मला यामध्ये मी काहीच लिहिलं नाही असं मला अजून वाटतं या. आणि मी रोज एका शहराच्या एका मिसऱ्याच्या शोधात रोज मला एक तरी ओळ चांगली सुटल्याशिवाय मला झोप लागत नाही, मला अन्न गोड लागत नाही. त्यामुळे मी काय लिहिलंय किती लिहिलंय इकडे मी कधीच ढुंकून सुद्धा बघत नाही.
परंतु या मुशाऱ्याच्या निमित्तानं मी आता मागले पुस्तक थोडंसं मागलं काढलं आणि मी एक माझा शेर आता प्रसाद कुलकर्णी सर होते गझल मंथनचा मुशारा झालता पन्हाळ्यामध्ये, तिथं मी हा शेर सादर केला होता. मी भारत सावरकर सरांच्यासाठी खास आणि आपल्या सर्व ताई दादांच्यासाठी मी आणखीन माझ्या हे 4 ओळी आपल्या पुढे सादर करतो. सुखे येतील दाराशी, सुखे येतील दाराशी आधाशी भास असतो का? सुखे येतील दाराशी आधाशी भास असतो का? कधी सरतील ही दुःखे, कधी सरतील ही दुःखे उरी विश्वास असतो का? सुखे येतील दाराशी आधाशी भास असतो का? कधी सरतील ही दुःखे उरी विश्वास असतो का? अपेक्षा भंग असतो का? खरा निश्वास असतो का? अपेक्षा भंग असतो का? खरा निश्वास असतो का? चिता भडकायला कारण मढ्याचा श्वास असतो का? चिता भडकायला कारण मढ्याचा श्वास असतो का? अपेक्षा भंग असतो का? खरा निश्वास असतो का? चिता भडकायला कारण मढ्याचा श्वास असतो का? वेदगंगा वर्षातली गझल आहे ही, आपल्या लक्षात आली असेल. आता आणखी एक शेर सरांच्यासाठी खास. तिच्या तोचीतला दाना, तिच्या तोचीतला दाना पिलाना लाख मोलाचा, तिच्या तोचीतला दाना पिलाना लाख मोलाचा, कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का? कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का? बढिया. आणखीन एक शेर ह्या गझलेचा एक शेर सादर करतो. आपल्या मनाविषयी शेर आहे. किती हे कल्प शर्मिंदे, आपल्या मनामध्ये काय काय उत्पन्न होतं ते फक्त आपल्यालाच माहित, आपण दुसऱ्याला सांगू सुद्धा शकत नाही, इतके वाईट विचार आपल्या मनात येतात. त्यावरचा शेर आहे. किती हे कल्प शर्मिंदे, किती हे कल्प शर्मिंदे अघोरी खेळ भासाचे, किती हे कल्प शर्मिंदे अघोरी खेळ भासाचे, मनाच्या आत मायावी, मनाच्या आत मायावी भूतांचा वास असतो का? मनाच्या आत मायावी भूतांचा वास असतो का? वा 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 शिराजबाई वा. आता मी धावत्यामध्ये एक गझल सादर करतो. त्यामध्ये दुवारणी करणार नाही, एकच सिंगल उच्चार करणार आणि ती आमच्या ताई लोकांच्यासाठी आहे खास. कारण आज आपल्या भारतात संख्या वाढलेली आहे, आमच्या मुशाऱ्यात संख्या ताई लोकांची जास्त आहे. आमचे दादा मंडळी कमी पडलेले आहेत पण ताई अजून जागा आहेत, म्हणून खास ताईंच्यासाठी एक माझी गझल सादर करतो. धावती. कुणी साधी सुधी नाही सखी सरदार आहे ती, कुणी साधी सुधी नाही सखी सरदार आहे ती, नका दिवसू तिला कोणी अरे तलवार आहे ती, नका दिवसू तिला कोणी अरे तलवार आहे ती. बहुत अच्छा, बहुत अच्छा, क्या बात है, वाह वाह, बहुत सुंदर. जीवांची साखळी आहे खरी जननी जगाची ती, जीवांची साखळी आहे खरी जननी जगाची ती, उरी माया अशी लोभस सुधा अलवार आहे ती, उरी माया अशी लोभस सुधा अलवार आहे ती. सदा बरसात मायेची तिला तर ओढ नात्यांची, सदा बरसात मायेची तिला तर ओढ नात्यांची, मनाला तृप्त करणारी नदीची धार आहे ती, मनाला तृप्त करणारी नदीची धार आहे ती. घराचे धार आहे ती छतावर झेलते संकट, घराचे दार आहे ती छतावर झेलते संकट, दिवस रात्री कुटुंबाचा खरा आधार आहे ती, दिवस रात्री कुटुंबाचा खरा आधार आहे ती. जरा विश्वास ठेवा मग, जरा विश्वास ठेवा मग बघा निष्ठा प्रकाशाची, जरा विश्वास ठेवा मग बघा निष्ठा प्रकाशाची. कुणाच्या संशयी शंका, कुणाच्या संशयी शंका तिथे अंधार आहे ती, कुणाच्या संशयी शंका तिथे अंधार आहे ती. भटकते आस म्हणती पण नजर ठेवून पिलावर, भटकते आस म्हणती पण नजर ठेवून पिल्लावर, अशी धावून येते की शिकारी घार आहे ती,
अशी धावून येते शिकारी घार आहे ती. वा. उठवली छाप ध्येयाची, उठवली छाप ध्येयाची तिने प्रत्येक क्षेत्रावर, उठवली छाप ध्येयाची तिने प्रत्येक क्षेत्रावर. धरा काबीज केल्यावर, धरा काबीज केल्यावर हवेवर स्वार आहे ती. धरा काबीज केल्यावर हवेवर स्वार आहे ती. उमाळा व्यक्त करण्याला, शेवटचा शेर आहे. उमाळा व्यक्त करण्याला, उमाळा व्यक्त करण्याला तिला बंधन न मात्रेचे. उमाळा व्यक्त करण्याला तिला बंधन न मात्रेचे. खयाली खोल गजलेचा, खयाली खोल गजलेचा निपुण उद्गार आहे ती. निपुण उद्गार आहे ती. बहुत अच्छे, धन्यवाद. बहुत अच्छे, धन्यवाद. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. खूप सुंदर सर. खूप सुंदर, खूप सुंदर. खूपच छान. खूप सुंदर. ठीक आहे सर. आत्माराम आभार प्रदर्शन घेता. प्रत्येक शेर खूप छान आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर्व. आत्माराम कदम आहेत का? सो गेले असतील असतील. आहेत. सिराज आत्माराम भाई, कदम आभार प्रदर्शन घ्या. घ्या. या गझलेच्या संमेलनाची सुरुवात एका भगिनीकडून झाली आणि तुम्ही त्या जगन्मातेला साथ घातली आणि प्रणिपात केला. असं हे एक शिखर तुम्ही काबीज केलं. अप्रतिम असा, ज्याला काय म्हणू की सांगता केली. अध्यक्षीय समारोप कसा असावा याचं एक सुंदर उदाहरण आपण दिलं. कदमजी प्रगट व्हा. भारसवाडकर सर, हो. हा आमच्याकडे वीज गेलेली आहे. बर बर बर. हा, परंतु ते लॅपटॉप वरच्या बॅटरीवर चालू आहे अजून कार्यक्रम. बर बर. तर आत्मारामजींना माना म्हणावं थोडस, 1-2 मिनिटामध्ये. हो, थोडक्यात 2 ओळी कुठं आहेत, कुठे ते आहेत, दिसतायत ते, पण ते म्यूट आहेत. सिराज ठीक भाई आहे, मी आपले, सिराज भाई हा बोला बोला. आपले पुस्तक आत्मारामजी, आपल्याला आभार प्रदर्शन करायचं आहे. हा बोला की बोला. एकच एक मिनिट. मिनिट. हा हा बोला. सिराज भाई, आपले 4 पुस्तक मी हाताळतोय, तर गझल खूप खूप त्याच्यातनं मला शिकण्यासारखं आहे. गझल आनंद, गझल गारवा, गझल मात्रा आणि गझल गंगा असे 4 पुस्तकं मी मागवले. तर खूप छान गझला आहेत आणि अभ्यासाला खूप मला कामात येत आहेत. आणि धन्यवाद. हे सगळं रेबा सरांमुळेच झालं की त्यांनी हा ग्रुप मला दुसऱ्या वेळेस मी ही कार्यशाळा जॉईन केलेली आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठे मोठे गझलकार भेटतायत आणि लिहिण्याचा दर्जा सुधारेल अशी खात्री वाटते आता. धन्यवाद. नासिरभाई त्यांचा दिवाणही तुम्ही अवश्य त्यांच्याकडून मागवून वाचा. बर. हा, दिवाण सुद्धा खूप वाचनीय आहे. नक्कीच नक्कीच. सर, माझ्या मोबाईलचा पण चार्ज आता संपत आहे. हो, त्याच्यामुळे तोपर्यंत मी आत्मारामजी. हा, नमस्कार, बोला. नाही, आता बोलण्यासारखं काय राहिलेलं नाही. सिराज भाईनी शेर सुनाओ, गजल सुनाओ. नहीं, अभी कुछ नहीं. अध्यक्षी समारोह मतलब वो भैरवी हो गई, याद रखो. अच्छा. इसके बाद कोई बोलना नहीं चाहिए ऐसा. हाँ. सर आभार प्रदर्शन घ्या. बरेच जण
नाही, प्रसाद कुलकर्णी प्रमुख पाहुणे. नाही नाही, एक मिनिट, एक मिनिट. साबीर सरांचा, साबीर सर अवतीर्ण झाले आपल्यासाठी आणि ते परदेशातून. त्या 30 गझलकारांनी या गझल मुशायऱ्यामध्ये सहभाग घेतला. त्या सर्व गझलकार आणि गझलकारांचे मनपूर्वक आभार. आणि याशिवाय सिराजभाई सारखे अनेक जण रसिक श्रोते म्हणून लाभले, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार म्हणून अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा गझल मुशायऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. 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 ओके. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. शुभ आत्मारामजी जय गुरुदेव. धन्यवाद. शुभरात्री. तुम्ही मला ओळखून. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. की आपण पूर्वी जसं आठवड्यात एकदा मुशायरा करायचो, आता सुरू आहे. महिन्याला एकदा तरी करू आपण. चालेल. दर महिन्याला एक करू. नक्की 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 नक्की. धन्यवाद. धन्यवाद. चला, शब्बा खैर. शुभरात्री. शुभरात्री. शब्बा खैर. शुभरात्री. शब्बा खैर. पुढल्या वर्षी